रूप पाहता लोचाने लोचाने रूप पाहता लोचाने रूप पाहता लोचाने रूप पाहता लोचाने रूप पाहता
हरी हरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे
बीजवार वावे नाम बीजवार वावे नाम कृष्ण उत्तरे हाती घेऊन मान फिरे हाती घेऊन मान फिरे हाती घेऊन मान फिरे यमा करणे काम बीजवार वावे नाम बीजवार वावे नाम बीजवार वावे नाम नाही बिरबळ तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर नाही बिरबळ तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर बीजवार वावे नाम बीजवार वावे नाम ताली वाजवा भजन करा ताली वाजवा भजन ताली
धर्माचे पालन धर्माचे
अख्खा आयुष्य वेचलंय महाराजांनी आपल्यासाठी. टाईट बसा, फ्रेश. मरायचा लगेच बसू नका कसं पण. की मोबाईल बिबाईल मॅच बंद करावायच. एवढं जमा मग संपली ताकद. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भिडभाड, नाही भिडभाड, तुका म्हणे सणा थोर, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. समचरण सर्वजम सांगवेलामुदावम, जगन्निहित पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरम कन्यनेत्रम, सदै धवलास विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करुव्रत मनमन, पांडुरंगा करुव्रत मनमन, पांडुरंगा करुव्रत मनमन, पांडुरंगा करुव्रत गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्याच्या प्रभादा निकटीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरुचरण सरोज निज मन गुरु सुधारी बनरव रघुवीर विमल जशो जोदायको फलचारी बुद्धि न तनु जानिके सुमिर पवन कुमार भलबुद्धि विद्यालय में हारो कलेश विकार हे दुखवाना मारुतिया हे दुखवाना मारुतिया सुनला तेरी पुकार सबना विनती वाला विनती वाला
स्वामिनो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत थो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे झळी रक्षिले निर्जीव कागदासे अनुरे तुया तो तेरा तुका आगा जाए बला तुका आगा जाए बला आगा जाए बला अनुरे तुया धर्माचे पालन करणे पखंड खंडन हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्ती प्रसंगी आपल्या मोजे लिंबाची वाडी तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी स्वराज्याचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर भारत देशाच्या बाहेर सर्व ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात जोशपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे आणि सालाबादी प्रमाणे याही वर्षी आपण कर्जाई माता मित्र मंडळ लिंबाची वाडी शिवजयंती उत्सव सोहळा 2026 समस्त ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ सर्व महिला मुली तरुण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या राजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात संपन्न करत आहात आणि त्यानिमित्त आपण या छोट्याशा लिंबाची वाडी या गावामध्ये अतिशय भव्य दिव्य असं शिवजन्मोत्सवाचं स्वरूप केलेलं आहे कारण गेली 8 दिवस आपल्या छोट्याशा गावाने मोठा कार्यक्रम केलेला आहे रोज एक कार्यक्रम आहे शिवव्याख्यान आहे महिलांसाठी माय मिनिस्टर आहे मग होम मिनिस्टर आहे भारुडाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर अनेक बरेच आहे जादूचा खेळ आणि आज शेवटचा दिवस आजच्या दिवशी कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे आणि कीर्तन रूपी सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ लिंबाची वाडीकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेले आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महावीर जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला जन्माला आल्यानंतर पहिली 2 कामं सांगतात पहिली 2 कामं या की सगळ्या माय माऊल्या आत या माझ्या कन्या सगळ्यात मोठ्या अहो तिकडे नका बसू काय पुरुषांना नाही बोलण्यात माहिती काय त्या महिलाच ऐकते त्या हॅलो सर्वांनी जरा पुढे सर बसा सर्वांनी पुढे सर बसा शिस्त मंडळी पुढे सर सर्वांनी महिला आतमध्ये बसते सर्वांनी पुढे सर शिस्त फक्त महिलांच्याकडेच असत्या शिस्त त्या महिलांच्याकडे शिकावी शिस्त पण अशा संकटात सापडले चिंता त्यावेळेस एक पत्नी त्यांच्या मागे उभं राहिल्या पत्नीची ताकद मी तुम्हाला सांगतोय त्यांचं नाव होतं महाराणी सईबाई राणी साहेब विचारलं महाराज तुम्ही चिंतेत का आहात चिंतातूर का आहात
सांगितलं राणे साहेब संकटच असं आलंय. काय आलंय काय संकट? एवढी चिंता तुम्ही? तुमच्या डोक्यात चिंता शोभत नाही. अहो संकटच असं आलंय. काय संकट आहे? अहो स्वराज्य जर वाचवायचं म्हणलं सौभाग्य धोक्यात आहे, आणि सौभाग्य वाचवायचं म्हणलं स्वराज्य धोक्यात आहे. विचार करतोय निर्णय घ्यायचा काय? त्या म्हणजे ह्या काय अवघड आहे तेव्हा, ह्या काय अवघड आहे तेव्हा. अहो स्वराज्य पण वाचलं पाहिजे आणि सौभाग्य पण वाचलं पाहिजे. मतलब स्वराज्य वाचवत असताना सौभाग्य धोक्यात गेलं तरी चालेल, स्वराज्याला पहिलं प्राधान्य द्या. कोणी ताकद दिली? कोणी ताकद दिली? पत्नीने ताकद दिली. अजून दुसरी पत्नी सांगतो, पुतळाबाई राणी साहेब. पुतळाबाई राणी साहेब आपल्या स्वराज्याला जी घटना व्हायला नको पाहिजे होती तीच घडली. ती तारीख होती 3 डिसेंबर 1678. 3 डिसेंबर 1678. शंभूराजे स्वराज्यातून फुटले आणि दिलेर खानाला जाऊन मिळाले. दिलेर खानाला जाऊन मिळाले आणि तिथं दिलेर खानाने पहिली चाल अशी खेळली, शंभूराजांनाच पुढं केलं आणि भोपाळगडावरती स्वारी करायला लावलं. भोपाळगडाचे किल्लेदार होते फिरगोजी नरसाळा. 5000ची फौज घेऊन गेल्या आणि भोपाळगडावरती सैन्य होते 700 लढवय्ये मावळे होते. फिरगोजी नरसाळ्यांची ताकद इतकी होती, त्यांनी जर मनात आणलं असताना 700 मावळ्यांनी 5000 सैन्याला 1 वर्षभर किल्ला ताब्यात दिला नसता, 1 वर्षभर लढायला लावला असतं. इतकी ताकद होती फिरगोजी नरसाळ्यांची. पण समोरून शंभूराजे आले, त्यांनी खलिता पाठवला, फिरगोजी फिरगोजी गुमान किल्ला खाली करा, नाहीतर लढायला तयार व्हा. 700 मावळा होता फिरगोजी नरसाळा. 700 मावळा लढले. 3 महिने किल्ल्याला हात लावून दिला नव्हता. 3 महिने. पण किल्ल्यावरची दारूगोळा अन्नधान्य संपायला लागलं. पुढचं सैन्य मागं हटाना. उपाशी मरून जाण्यापेक्षा त्यांनी विचार केला किल्ला देणं योग्य, देण्यात असू द्या, सैनिक तरी वाचेल. काय विचार केला? आपलं सैन्य वाचते. पांढरं निशाण लावलं. पांढरं निशाण लावलं. किल्ला खाली केला. फिरगोजी तड 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 निघून रायगडावरती गेले. पण इतका घात त्या दिलेर खाण्याने केला. माग 700 मावळे होते. 700 मावळे. प्रत्येक मावळ्याचा 1 हात आणि 1 पाय कलम केला. कलम केला. वार्ता रायगडावर करते, अरे माझ्या 700 मावळ्यांचा हात आणि पाय, कुणाचा हात कलम केलाय, कुणाचा पाय कलम केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायच्या मस्तकाला इतका अन्याय, इतका घोर, इतका धोका, इतका धोका. आणि फिरगोजी नरसाळे गेले. छत्रपती शिवाजी महाराज येरझाऱ्या घालत होते, चैन पडत नव्हतं. माझे 700 मावळे निकामी झाले. 700 मावळे निकामी झाले. स्वराज्यासाठी लढणारे 700 मावळे माझे निकामी झाले. आणि त्यावेळेस फिरगोजी नरसाळ्यांनी मुजरा केला. डोळ्यात अश्रू वाहत आहेत. त्यांनी विचारलं, काय छत्रपती शिवाजी? फिरगोजी फिरगोजी किल्ला काय म्हणून शत्रूच्या ताब्यात दिला? कुणाचा सल्ला घेतला होता? माझे सैन्य गेले, निकामी झाले. लढून मेले असते तरी चालले असते. एकाचा हात कलम केला, एकाचा पाय केलाय, आयुष्य उद्ध्वस्त केले. का म्हणून तुम्ही तोंड दाखवायला? त्यांनी सांगितलं, राजे माफ करा. माझ्या मनात आलं असतं ना, अजून वर्षभर किल्ला मी शत्रूला दिला नसता. वर्षभर मी असतो. मग का दिला? त्यांनी सांगितलं एकच, राजे लढता लढता समोर फक्त उभे होते स्वराज्याचे युवराज, म्हणून किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. स्वराज्याचे युवराज होते. कोण युवराज? कोण युवराज? तो शंभू भासलाय. आणि माझ्या स्वराज्याच्या निर्माणाला हार येत असला ना, माझा मुलगा असला तरी मारायला पाहिजे होता. माझा काय प्रेम असो स्वराज्य, स्वतःच्या मुलाला मारायला पाहिजे होतं तुम्ही, असं सांगते छत्रपती शिवाजी महाराज. तो शंभू वाचलाय, स्वराज्याचा द्रोही तो. घर 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 पाणी वाढला डोळ्यातनं.
शिपायांना सांगितलं यांना माझ्या नजर समोर घेऊन जा, टकमक टोकाच्या तोफीच्या तोंडाला बांधा आणि उद्या सूर्योदय होण्यापूर्वी फिरंगोजीला तोफीच्या तोंडाला देण्याची शिक्षा दिली शिवाजी महाराजांनी. ऐका, तोफीच्या तोंडाला बांधले, उद्या बत्ती द्यायची, सूर्य उगवल्या उगवल्या उद्या बत्ती द्यायची. पण खाली पाचाडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई राणीसाहेब राहत होत्या. रातोरात पालखीवर करून आल्या, पालखी केली, वर आल्या, दरवाजा उघडायला लावला. काही असा नियम होता की रात्री एकदा 7ला दरवाजा बंद झाल्यानंतर तो दिवस उजेडेपर्यंत उघडला जात नव्हता. पण असे काहीतरी संकटाचा समय असेल तर आता मोबाईलला पासवर्ड कसा असतात तसं ते आकडे असायचे. बाहेरनं आवाज दिलेला माणूस नक्की आपलाच आहे का, तो आकडा बरोबर आला तर दरवाजा उघडला जायचा. आणि तो पासवर्ड आता मोबाईलला निघाले अध्यक्ष, आता निघाले पासवर्ड. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दरवाजा उघडताना पासवर्ड होता आणि तो 8 दिवसाला चेंज व्हायचा. बरोबर आला तर तो दरवाजा उघडला जायचा. मोबाईल आता आहे ना, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पासवर्ड होता, ध्यानात असू द्या. आणि पुतळाबाई राणीसाहेब पालखी करून वर आल्या, दरवाजा उघडला, झोपेतनं महाराजांना उठावलं. महाराजांनी विचारलं, राणीसाहेब इतक्या रात्रीचं तुम्ही येण्याचं काय एवढं मोठं काम वाटलं होतं, का आला? ती म्हणजे कामच तसं आहे, कामच तसं आहे. म्हणजे काय काम आहे? तुम्ही फिरंगोजीला तोफीच्या तोंडाला देण्याची शिक्षा ठोठावली. हो, माझं 700 सैनिक निकामी झाले ह्या फिरंगोजींच्यामुळं. त्यांनी एकच सांगितलं, शिक्षेत बदल करा. पत्नी काय असते ऐका, पत्नी आता आपल्याला महत्व कळत नाही ह्यांचं. ह्या सैराणी साहेबच आहेत, या पुतळाबाई राणी साहेबच आहेत, ह्या सगळ्या किंमत का महिलांची करा म्हणतो. ऐका, त्यांनी सांगितलं शिक्षा थांबवा. मतलब आम्हाला तुम्ही राजकारण शिकवू नका, आम्ही शिकवत नाही, पण निर्णय तर तसा घेतला तोफेच्या तोंडाला देण्याचा, त्यानंतर पश्चाताप भोगावा लागेल. मतलब त्यांनी सांगितलं आज फिरंगोजींनी शत्रूच्या ताब्यात किल्ला दिला, माघारी आले म्हणून त्यांना तोफेच्या तोंडाला देण्याची शिक्षा दिली. उद्या जर आपले शंभू बाळ स्वराज्यात आले तर ही शिक्षा तुम्ही त्यांना द्याल का? काय मोठा सल्ला आहे पत्नीचा. प्रकाश पडला डोक्यात, प्रकाश छत्रपती शिवाजी महाराजांच्या. त्यांनी विचार केला, अरे आज फिरंगोजींना जर तोफीच्या तोंडाला देण्याची शिक्षा दिली ना तर लोक म्हणतात स्वराज्यासाठी सत्य शिपायाचा विचार केला नाही, तोंडाला दिला तोफीच्या तोंडाला सच्चा शिपाई. आणि उद्या जर शंभू माझा मुलगा जर स्वराज्यात आला तर त्याला ही शिक्षा देऊ शकलो नाही तर रयत माझा विश्वास ठेवल, रयत विश्वास ठेवल. परत सुटले छत्रपती शिवाजी महाराज त्या टकमक टोकाच्या दिशेने, जिथं तोफेला माझ्या फिरंगोजी नरसाळ्यांना बांधलं होतं, काढण्या लावल्या होत्या ना, काढण्या स्वतःच्या हाताने काढल्या आणि कडून मिठी मांडली. हे सल्ला कुणाचा आहे? सल्ला कुणाचा आहे? पत्नीचा सल्ला ध्यानात असू द्या. आपलं घर अडचणीत येईल ना तेव्हा तुमची पत्नी तुमच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे. अख्खं गाव विरोधात जाऊ द्या, गाव समाज विरोधात जाऊ द्या, तुमची पत्नी तुमच्या सोबत असेल ना तुमचं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याचा सन्मान करा. हा धर्म आहे. पतीने पत्नीचा सन्मान करायचा आहे, पत्नीने पतीचा सन्मान करायचा आहे. मोठ्यांनी लहानांना किंमत द्यायची, लहानांनी मोठ्याचा आदर करायचा आहे. हा धर्म आहे आणि ह्याच पालन करायचं आहे. बघायचं पाहिजे धर्माचे पालन
धर्माचे पालन करे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हो कुमारी टाळी वाजवा भजन करा विठोबा टाळी 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 नाही ना आनंद आहे का तुम्ही घेतलीच आहे का सगळी काय गावची आहे का मग कीर्तनाला काय लागतं ह्याला विचारलं नाही होईल का तुम्ही सांगितलं नाही मुद्दाम त्यांची गंमत करायची होती का तसे नाही करणार लोक तसे नाही चालते काय फरक पडत नाही का ए धर्माचे पालन करणे आपल्याला आपला धर्म पाळायचा आहे माणूस आहे ना माणसासारखं वागायचे ध्यानात असू द्या हे धर्माचे पालन आहे त्याचबरोबर आपल्या धर्माचं पालन करत असताना किती मोठं संकट येऊ द्या पुढची ताकद किती मोठी असू द्या कोंडाण्यावरती गेले ना माझे ताने तानाचे माणूस रे 1800 होते वर 1800 आणि स्वतःजवळ फक्त 300 होते पण स्वराज्य राखायचं आहे धर्म राखायचा आहे 1800ची ताकद मोठी 300 आपली कमी ते म्हणले नाही आता 1800च्या वर लढायचं कसं दोरी उचलून जायचं होतं दोरी उचलून चढले का धर्म टिकवायचा आहे त्यामुळे ध्यानात ठेवायचं मोठीची ताकद किती असू द्या लहान असू द्या मोठी असू द्या त्याची भीडभाड ठेवायची नाही धर्मरक्षणासाठी अभंगाचं शेवटचं चरण नाही भीडभाड नाही भीडभाड नाही भीडभाड नाही भीडभाड या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या मौजे लिंबाची वाडी तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी शिवजयंती उत्सव सोहळा 2026 कर्जाई माता मित्रमंडळ लिंबाची वाडी यांच्या वतीने मोठ्या आनंदात संपन्न होत आहे गेली 6-7 दिवस आपल्या या ठिकाणी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यानिमित्त आज कीर्तन सेवेचं आयोजन केलं ही कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या वतीने माझ्या वाट्याला ही सेवा संपन्न करत असताना मला अतिशय सर्वांनी गोड साथ दिली सर्वांची चरणी मी नतमस्तक होतो त्याचबरोबर गायनाची साथ देणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण कपिल महाराज सावंत बाबा आपण गोड साथ दिली तुमची चरणी नतमस्तक होतो तुमच्या दोघांच्या पण चरणी तुमच्या सगळ्यांची चरणी नतमस्तक होतो त्याबरोबर मृदंग सम्राट हरिभक्तपरायण संदीपान महाराज गोड साथ दिली तुमची चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर सुंदर संस्कृतीमय गोड साथ दिली तुमच्या चरणी आता ती गेले ती थोडं तुमची दिलगिरी व्यक्त करतो बिचाऱ्यांचं नुकसान झालं त्याचं काही वाईट वाटतं तुमच्या पण चरणात नतमस्तक होतो माय मावल्या सगळ्या या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे सगळे लोक जमली सर्वांची चरणी नतमस्तक करून झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापांची चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल तुका
ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर कारजोबाईच्या